नमस्कार मंडळी. कशा मस्त अशा आपल्या आळूवड्या झाल्यात बघताय ना. मस्त अशा खुसखुशीत आळूवड्या. बेसन पीठ लावून तर सगळेच करतात, पण कधी तुम्ही चणा डाळीचा वापर करून केल्या आहेत का आळूच्या वड्या? बघा कशा मस्त होतात. चणा डाळ भिजत घालायची आणि त्या आळूवड्या करायच्या. खूप मस्त अशा लागतात ह्या आळूवड्या. अजिबात तांदळाचं पीठ वगैरे घालायची गरज नाही लागत. तर ही मी चणा डाळ आहे ना 4 ते 5 तास आहे ना अशी भिजत घातलेली. तर ती आपण वाटून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपण ह्या मिरच्या घेतल्या आहेत, दोन्ही लाल आणि हिरवी दोन्ही मिरच्या वापरल्यात आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता हे आपण आहे ना वाटून घेणार. आता त्याच्यामध्येच मी चिंच टाकणार आहे थोडीशी, म्हणजे आपल्याला ते पानं खवखवणार नाही घशाला. आता इथे हे मी वाटण करून घेतलेलं आहे, पण पाणी नाही वापरायचे त्यामुळे हे जाडसरच राहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये चणा डाळही घालून घेऊया भिजवलेली, म्हणजे ती थोडीशी अजून मिरची वाटली जाईल. आता याच्यामध्येच आपण चवीप्रमाणे मीठही घालून घेऊया आणि हे मिक्सरला असं फिरवून घेऊया. तर छानपैकी आपलं हे आता बघू शकता मिरच्याही वाटून झालेल्या आहेत. आता याचप्रमाणे मी बाकीची ही डाळ ही वाटून घेतलेली आहे. आता हे संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे आपली. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा ओवा घातला आहे आणि पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा इथे मी पांढरे तीळ घेतले आहेत. आता हे आपण संपूर्ण आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे एकसारखा असा मसाला मीठ सगळं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता मी इथे वाफवण्यासाठी आहे ना कुकरचा वापर करणार आहे, जेणेकरून आपला टाइम खूप वाचतो आणि झटपट आपली ह्या वड्या आहेत ना वाफून होतात अगदी कमी वेळेत. तर मी कुकरमध्ये पाणी ठेवलंय आणि त्याच्यावर एक छोटासा डब्बा ठेवून त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे आपण आता पानांना हे वाटण हे केलंय ना सगळं ते चोळून घेऊया. आता एकावर एक 4 ते 5 असे आपण पानांचा थर लावणार आहोत. अशी वाटलेली डाळीचे तुम्ही वड्या आहे ना एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. खूप टेस्टी लागतात आणि कुरकुरीतही होतात. आणि त्याची टेस्ट ही फ्रेश अशी डाळ दळून केलं ना त्याची टेस्ट काय वेगळीच लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्ही एकदा केलात ना की नेहमी करून खाल अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे काहीच लावायची गरज लागत नाही. तर ही मस्त आपल्या वड्या ह्या तयार होतात. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही. हे मी आता 4 ते 5 पानं याच्यावर लावून घेतेय. कुकरचा वापर केल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही या वड्या तयार व्हायला. अगदी झटपट होतात. आता थोडंसं फोल्ड करून आपण त्याच्यावरही हे वाटण लावून घेऊया डाळीचं. दोन्ही बाजूला फोल्ड करून घ्यायचंय आणि त्याच्यावरही वाटण लावायचं, जेणेकरून आहे ना आपली पानं आहेत ना ओपन होणार नाही, नाहीतर ती उघडली पण जाऊ शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित असं हे डाळीचं वाटण लावून घेऊया आणि त्याला व्यवस्थित असं प्रेस करून आहे ना फोल्ड करून घ्यायचं आहे. अजिबात मध्ये गॅप राहायला नाही पाहिजे. व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने व्यवस्थित असं गोल रोल करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रोल ओपन होणार नाही. बघू शकता कशा प्रकारे आपला रोल तयार झालेला आहे. आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवूया. तर याच पद्धतीने मी आता दुसरेही रोल्स तयार करून घेतलेले आहेत. तर मध्ये थोडा थोडा गॅप ठेवून आहे ना हे आता रोल आपण ठेवायचे जेवढे बसतील तेवढे. तर इथे 3 बसले आहेत माझे. थोडंसं गॅप ठेवल्यामुळे ते शिजले नाही का ते फुगतात ना, त्याच्यामुळे गॅप ठेवायचा. आता 5 ते 6 शिट्ट्या दिल्या आहेत मी. तर बघू शकता किती मस्त अशा आपल्या वड्या वाफलून झालेल्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही कुकरमध्ये केल्यामुळे. आता थोडा वेळ थंड करायला ठेवलेत, तर एकदम थंडही झालेल्या नाहीयेत. तरी मी लगेच आता फ्राय करायला घेणार आहे. तर बघू शकता आपण कापून अजिबात सुरीला लागत नाहीये, म्हणजे वड्या आपल्या व्यवस्थित आतपर्यंत शिजले गेलेले आहे. व्यवस्थित एकदम रोल आपले बघा न तुटता न फुटता व्यवस्थित असे निघतायत कापून.
आणि गरम आहे तरी अजिबात तुटत नाहीये आणि सुरीला अजिबात चिटकत नाहीये. आणि लेयर्स पण बघा किती छान आलेले आहेत. तर आपण आता फ्राय करून घेऊया. तर फ्राय करण्यासाठी मी तव्यामध्येच फ्राय करणार आहे. डीप फ्राय नाही करणार आहे. बघू शकता तुम्ही तव्यामध्ये अगदी कमी तेलामध्ये आपण ह्या वड्या आता फ्राय करून घेणार आहोत. तर जेवढ्या मावतील तेवढ्या आपण आता मध्ये टाकून घेऊया वड्या. थोड्या वेळानंतर आपण त्यांना आहे ना उलट्या करून घ्यायच्या आहेत. अगदी पटपट होतात ह्या तव्यामध्ये फ्राय करून. गॅस फुलच ठेवायचा आहे. बघू शकता आपल्या वड्या आता ह्या फ्राय करून झालेल्या आहेत, पण आपण त्यांना थोड्या वेळासाठी आहे ना साईडला करून ठेवायचंय, जेणेकरून त्याचं तेलही बाजूला निघेल मध्ये आणि वड्याही कुरकुरीत होतील. माफ करा, थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडासा व्यवस्थित येत नाहीये. आता आपण दुसऱ्याही मध्ये मध्ये टाकून घेतल्यात आणि ह्या बाजूच्या आहेत ना आता आपण मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत, त्या आपण काढून घेऊयात. तर बघा किती छान होत आहेत आणि पटपटही होत आहेत. अजिबात वेळ लागत नाही. आपल्या इकडच्या वड्यांचं तेल निथळतंय तोपर्यंत मधल्या वड्याही व्यवस्थित फ्राय करून झाल्यात. तर यांनाही आपण जरा उलट-सुलट करून घेऊया आणि त्याच पद्धतीने यालाही साईडला करून दुसऱ्यामध्ये घालून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही केलात ना तर खूप झटपट होतात आणि कमी तेलामध्ये आपल्या वड्या तळून होतात. बघू शकता आपल्या वड्या व्यवस्थित ह्या फ्राय झालेल्या आहेत आणि तेलाचाही वापर खूप कमी झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी बाकीच्याही फ्राय करून घेते. तर आपला किती टाइम वाचलेला आहे बघू शकता तुम्ही. आपण कुकरला लावल्यात त्यामुळेही आपला टाइम भरपूर वाचलेला आहे. वड्या वाफवण्यासाठी लागणारा वेळ आणि चणा डाळ ही मी वाटून घेतली आहे भिजवलेली, त्याच्यामुळे ह्याच्या चवीमध्ये खूप फरक पडतो. तर तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही एकदा केलात ना अशा पद्धतीने वड्या तर पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने बनवाल, याची मी फुल गॅरंटी देते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करून मला नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता, अशा पद्धतीने कोण कोण बनवतं आणि तुम्हाला ही टेस्ट आवडते का अशी मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या वड्या आता फ्राय करून झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती फटाफट ह्या वड्या आपल्या फ्राय करून झालेल्या आहेत. अजिबात वेळ लागत नाहीये आणि कलरही किती छान आलेला आहे आणि लेयर्स हे पूर्ण दिसतायत बघू शकता तुम्ही. आणि टेस्टी तर इतक्या लागतात ना, तर तुम्ही एकदा बनवून खाल तेव्हाच तुम्हाला समजेल. आणि मी तर म्हणते एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनवाच आणि मला नक्की सांगा कशा झाल्यात ते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.